प्रश्न असा आहे 5 दोस्त आय जे के एल और एम एक पंक्ति में उत्तर की ओर मुख करके बैठे कैसे बात करते हैं कितने लोग हैं ते 5 1 2 3 4 5 बराबर उत्तर का दोनों एल और एम के बीच आय बैठा एल और एम के बीच कौन बसला आहे आय बसला के बाय सिरे से बघा कधी मांडणी करताना ही बाय बाजू मानायची आणि काय कधी लक्षात ठेवा आपला हात हो के बाय सिरे से दूसरे स्थान पर जाते तो काय है के बाय सिरे से दूसरे स्थान पर और वह यम के ठीक बगल में नहीं है यमच्या शेजारी नाही इथं कोण आता राहिलो कोण आता आय जे के एल एम आता बघा कोण राहिलंय जे प्रश्न काय म्हटलंय की जे हा बेटा आहे बाय से आता प्रश्न असा आहे सी जे एच क्यू और डब्ल्यू ने एक चुनाव लड़ा 5 लोगों ने दोनों लड़े और उनमें से प्रत्येक को अलग अलग संख्या में मत प्राप्त हुई 5 लोगों ने दोनों लड़े तर प्रत्येकाला वेगवेगळे मत पडले ठीक एच को जे से अधिक एच को जे से अधिक ये चिन्ह प्रकट डाल लेते ठीक एच को जे से अधिक लेकिन डब्ल्यू से कम एच ला डब्ल्यू पेक्षा कमी आणि डब्ल्यू ला एच पेक्षा जास्त मत प्राप्त हुई डब्ल्यू को केवल एक व्यक्ति से कम मत प्राप्त हुई म्हणजे डब्ल्यू ला एक व्यक्ति पे कमी मत पडले ठीक आता तो क्यू असेल किंवा आय असेल समजेल ठीक कम मत प्राप्त हुए सी को सबसे कम म्हणजे सी को लाता सर्वात शिल्लक को राहिला क्यू शिल्लक को राहिला क्यू आता पुढे काय म्हटलंय तो निम्न में से सर्वाधिक मत किसे प्राप्त हुए आता सर्वाधिक नंबर कोण आहे आज असा प्रश्न आहे 4 प्रश्नाचा आन्सर काही गोष्टी वाचताना समजलं काय म्हणजे ऑप्शन कसं इक्वेशन करतो तुम्हाला सांगतो आता P Q R S और T एक सीधी पंक्ति में उत्तर दिशा की ओर मुख करके बैठे किती लोक ते 1 2 3 4 5 अशी मांडणी करून घ्यायची 1 2 3 4 किती लोक आहे 5 ठीक है न तो Q और न ही S पंक्ति के ठीक मध्य स्थान पर बैठे म्हणजे Q और S मध्य ठिकाणी बसलेले आहे त्याच्यामुळे उत्तर काय विचारले मध्य ठिकाणावर कोण बसले प्रश्न म्हटलंय Q और S बसलेले त्याच्यामुळे Q S ऑप्शन इलिमिनेट करा राहिला R आणि T पुढे R S के ठीक बगल में बैठा है जबकि P और T पंक्ति के सिरे पर बैठे आता काय म्हटलं P आणि T जर तुमचं आजूबाजूला बसले T पण गेला राहिला काय बाजू समजतंय का आर पुढे आला इथं आला म्हणजे प्रश्नाचं तुम्हाला उत्तर सापडलं समजलं ना बरोबर
सिंपल प्रश्न आहे बघ. असा प्रश्न आहे तो. कुछ व्यक्ति उत्तर की ओर मुख करके एक पंक्ति में बैठे. ते बसले कसे उत्तराकडे बघून. आता किती ते आपल्याला माहिती ते काढायचं. ठीक. पहिला आणि हा शब्द मान्य करून घ्यायची व्यवस्थित. त्याचे उदाहरण सोडवताना ही सेट बाय समजायची. ही बाय फक्त दिशा बघायची. दिशा काय उत्तर म्हटलं, उत्तर दिशा म्हटली तर ही बाय ही दाय. जर दक्षिण दिशा म्हटली तर ही बाई आणि ही दाय. दक्षिण म्हटलं हा. किती प्रश्न पुढे. क्यू के बाई और केवल पी बैठा है. पहले प्रश्न वाचन दो. क्यू के बाई और केवल पी बैठा है. टी और आर के बीच केवल 3 व्यक्ति बैठे हैं. क्यू और आर के बीच केवल 3 व्यक्ति बैठे हैं. यस आर के दाईं ओर ठीक बगल में बैठा है. पी पंक्ति के किसी और सिरे पर बैठा है. यदि व्यक्ति में कोई अन्य व्यक्ति नहीं बैठे तो पंक्ति में कुल कितने व्यक्ति. आता बघा ऑप्शन ए 8 7 11. आता है बघा हे 3 ते 3 6 7 8 9 10 10 इथं झाले. त्याच्यामुळे हे ऑप्शन काय गेले 11 राहिला. आता आपण उदाहरण. आता काय म्हटलं त्याने क्यू के बाई और पी बैठा है. समजते क्यू आहे आणि याच्या काय बद्दल बोलणार आता पुढे. टी और आर के बीच केवळ 3 व्यक्ती बैठे. आता टी पण नाही आर पण नाही. संदर्भाचे शब्दाला पुढे जायचं. क्यू और आर के बीच केवळ 3 व्यक्ती बैठे. आता क्यू तर दिसतोय ना त्यांच्या दरम्यान किती लोक आहेत 3. 1 2 3 आर पुढे आले. आता आपला संबंध वरती होता. टी और आर के बीच कितने व्यक्ति है 3. 1 2 1 2 3. बरोबर समजते. त्याच्यामध्ये 3 लोक 3 लोक आहेत ना. ओके. यस आर के दाईं ओर ठीक बगल में. यस आर के दाईं ओर. यस कुठे जाता बरोबर. पी पंक्ती के एक सिरे पर म्हणजे शेवटी पी आला. आता या पंक्तीत या लोकांच्या दुसरं कोणच बसलेलं नाही. आता निवड नको मला. 1 2 3 4 5 6 7 8 9 ऑप्शन क्रमांक. त्यानंतर या बरं ठीक एकदम सोपं बेस्ट आन्सर बरोबर आहे. आता आपण व्यक्ती आणि महिने लिहून घेऊ. हां महिने कसे जानेवारी मार्च. नंतर काय मार्च आहे. नंतर जुलै. नंतर बर सप्टेंबर आणि डिसेंबर. ठीक आहे महिने ते ऍक्च्युअल आहेत असं फक्त व्यक्तीची संख्या मागे पुढे जाईल. ठीक आहे. आता पुढे काय म्हणलं
छह मित्रों जे एच आई जे के और एल की शादी की सालगिरह एक ही वर्ष में अलग अलग महीनों अर्थात जनवरी, मार्च, जुलाई, अगस्त, सितंबर, दिसंबर में है और इनका इसी क्रम में होने आने वाले नहीं महीन्यांची संख्या ओके फक्त ते लगते एनिवर्सरी तर मागे पुढे झालंय ठीक एच की शादी की सालगिरह के के ठीक बाद म्हणजे के के ठीक बाद म्हणजे एचच्या पहिले कोणा झालं असेल के ची बरोबर बरोबर केवल आई की शादी सालगिरह जी से पहले केवल आई की शादी सालगिरह जी से पहले इथं जी इथे आई म्हणजे इथे के इथं समजते ना जी से पहले म्हणजे फक्त जीच्या पहिले यांच्या पहिले नाही फक्त जीच्या पहिले जीच्या पहिले आला म्हणजे के यांच्या पहिले जी आला जे की शादी की सालगिरह सितंबर में आता महिने बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जानेवारी मार्च जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे 1 2 3 4 5 पाच नंबरला कोण आहे जे बरोबर म्हणजे जानेवारीला कोण आला आता आय जी मार्च के जुलै एच ऑगस्ट आणि जे आता राहिलेला कोण व्यक्ती आहे यल तो केव्हा असेल दिसंबर आला प्रश्न तो इनमें से किसकी शादी दिसंबर में ऑप्शन क्रमांक सोडवा उत्तर हां तेईस छात्रों की कक्षा में पारुल ने शीर्ष से 6वां और सौम्या ने नीचे से 19वां स्थान प्राप्त किया कितने छात्रों के स्थान पारुल और सौम्या के बीच थे एकूण किती एकूण किती लोक आहेत बघा 23 19 आणि 6 किती 25 बरोबर दोघांचं वरून आणि खालून काउंट डबल झालं त्याच्यामध्ये 2 मायनस करावं लागतं विद्यालय स्थान 23 एकूण छात्र 23 दोघांमध्ये 0 होतं